तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो ही लोकांची मानसिकता आहे। लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले तर राज ठाकरेंनी देखील लोकभावनेचा विचार केलाय, असं विधान न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी केलंय। शिवसेना उभाठा आणि मनसे एकत्र आले तर मुंबईसह अनेक पालिकांवर वर्चस्व मिळवू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। आज विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे। शिवसेना उभाठा मनसे पदाधिकारी रंगीत तालीम करणार असून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी होणार आहे। यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब उपस्थित असतील। ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची नवी निमंत्रण पत्रिका समोर आली आहे। आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा अशा आशयाचा मजकूर निमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिण्यात आलाय। महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत विधान भवनात बैठक पार पडली। बच्चू कडू देखील या बैठकीला उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ही बैठक पार पडली असून सकारात्मक चर्चा झाल्याचं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं। पंढरपूर वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचा आरोप शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केला होता आणि त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले। आता या वादावर शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले। मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये सहभागी झालेल्या 2 संघटनांवर आक्षेप घेतला होता। तोच संदर्भ देत शरद पवार यांनी लोकायत या संघटनेची पाठराखण केली आहे। एखाद्याचे विचार मान्य नसल्यास त्यांना नक्षली ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पवार यांनी केली आहे। ब्राह्मण महासंघाकडून पुणे रेल्वे स्टेशनवर बॅनरबाजी करण्यात आली आहे। यात पुणे स्टेशनचा उल्लेख श्रीमंत बाजीराव पेशवे स्थानक असा करण्यात आलेला आहे। सांगलीच्या 32 शिराळ्यात नागपंचमी निमित्त जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधिमंडळात केली। आमदार देशमुखांनी मांडलेल्या या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना केंद्र सरकारकडे सकारात्मक भूमिका मांडून नागरिकांच्या भावनेचा आदर राखत शिराळकरांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। आता एक मोठी बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये येणार आहेत। थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत। शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी इथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शहा संवाद साधणार आहेत। नवी मुंबईत अवजड वाहनधारकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला। अन्यायकारक दंडवसुली थांबवणं, ई चलनाचे जुने दंड माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य न केल्यास संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। पुण्यात चालत्या चारचाकीनं पेट घेतला। बॅटरीमध्ये स्पार्क झाल्यानं ही घटना घडली आहे। सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाही। मीरा भाईंदरमधील मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नसून भाजपचा असल्याची टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे। त्यांचा रोख खरं तर आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे होता। जाधव यांच्या टीकेला मेहतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। रायगड जिल्ह्यामध्ये एका दिवसात 6 बलात्कार होतात ही वडेट्टीवारांची माहिती चुकीची असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे। अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी म्हटलं। बदलापूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार झालाय। या घटनेमध्ये अज्ञात व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये जून महिन्यात 192 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता, मात्र केवळ 114 मिलीमीटर पाऊस पडलाय। त्यामुळे जून महिन्यात 41% इतका कमी पाऊस झालाय। आता जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। रायगडच्या नातेगावात चिंतामणराव देशमुखांचं स्मारक उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वारंवार मागणी करून देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला। आता एक मोठी बातमी, आज विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे। शिवसेना उभाठा आणि मनसे पदाधिकारी रंगीत तालीम करणार असून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी होणार आहे। यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब हे उपस्थित राहणार आहेत।
तर ठाकरेंच्या विजयी मेळाव्याची आज रंगीत तालीम पार पडणार आहे आणि यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब हे उपस्थित असतील। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी करण्यात येणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका या बंधूंची आज भेट झाली। सोलापूर जिल्ह्यातील दसूर फाटा इथे या भावंडांची भेट झाली। या भेटीला अनोखा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दोन्ही पालखीजवळ येताच फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि यावेळी माऊली माऊलीचा गजर झाला। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी इथे गोल रिंगण पार पडला आणि यावेळी वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या। यावेळी दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि त्यांनी महिलेला ढकलून दिलं। यानंतर चोपदारानं महिलेशी वाद घातला। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्रातील यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारचा असलेला कडाडून विरोध कायम आहे। त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात देखील हीच भूमिका कायम ठेवली आहे, अशी स्पष्ट ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली। चांदोली परिसरात पावसाची संततधार कायम आहे। धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे। संततधार पाऊस आणि वाढणारा पाणीसाठा यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे दुपारी 2 वाजता उघडण्याचा निर्णय धरण प्रशासनानं घेतला आहे। कुडाळ जिल्ह्यामध्ये बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सह्याद्री पट्ट्यात देखील धुवाधार पाऊस कोसळत असून सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय। तालुक्यातील भंगसाळ नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं गुरुवारी पहाटेपासून पुराच्या पाण्यानं नदीचं पात्र सोडलं। गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावं या मागणीसाठी त्यांचा मोर्चा येत्या बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानातून विधान भवनावर धडकणार आहे आणि गेल्या 22 वर्षांपासून लढा देणाऱ्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार समिती आणि मुंबईतील 15 प्रमुख संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलंय। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता अंतर्गत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधणीला आता गती मिळणार आहे। उद्यानातील वन खात्याची 19.43 हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम राहिल्यानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यंदाच्या हंगामात आतापर्यंत 3.19 अब्ज घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला मिळाला नाहीये आणि निधी देखील नाहीये, त्यामुळे पुनरुज्जीवनाचं काम रखडलंय। राज्य शासनानं पवना नदी पुनरुज्जीवनासाठीचा ना हरकत दाखला आणि निधी देण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली। ठाणे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस सुरू आहे। धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झालेली आहे। जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण हे 57% भरलं असून गेल्या वर्षापेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जातं। आता एक मोठी बातमी, मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना डिवचलंय। विधान भवनात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे हे एकमेकांसमोर आले तेव्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली आहे। आदित्य ठाकरे बाजूने जात असताना नितेश राणेंनी ही नक्कल केली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलतानाही नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची नक्कल केली। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। एसटी प्रवाशांची अडचण आता दूर होणार आहे। रेल्वेप्रमाणेच आता एसटीचंही लोकेशन प्रवाशांना कळणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। शिक्षकांना अध्यापनाऐवजी अन्य कामांमध्ये गुंतवू नये असा नियम असतानाही मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील बहुतांश शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आलेत। हा आदेश तातडीनं मागे घेऊन निवडणूक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेनं केली। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर मुंबई शब्दाचा चुकीचा उल्लेख झाला होता। या चुकीसाठी कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली असून कंत्राटाच्या एकूण रकमेच्या 20% रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे। परिवहन खात्यानं बेकायदेशीर ॲप आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या सेवा कंपन्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आणि त्यामुळे आता अनधिकृत बाईक टॅक्सीला चाप बसणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बाईक टॅक्सी धावत असल्याचं नुकतंच उघड केलं।
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील आढळलेल्या मृतदेहाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची ओळख झाली असून त्याची राजकीय वादातून गोळ्या घालून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं 3 संशयितांना अटक केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मांगेली येथे पुन्हा एकदा अस्वलाचं दर्शन झालं आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या अस्वलाचा मुक्त संचार करत असलेला व्हिडिओ ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये कैद केला. पुण्यात चालत्या 4 चाकी कारनं पेट घेतलाय. बॅटरीची स्पार्क होऊन कारनं अचानक पेट घेतला. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्रिभाषा धोरणाविरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेली आक्रमक भूमिका यशस्वी ठरल्यानंतर जी.आर रद्द झाल्याचा जल्लोष करण्यासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येणार याचे बॅनर लागलेले आहेत. वरळी डोम या परिसरात आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं बॅनर लावण्यात आलेले आहेत. आषाढीसाठी पंढरपुरात पालख्यांचं दिंड्यांचं आगमन सुरू झालेलं आहे. विठ्ठलाच्या सासूरवाडीची पहिली दिंडी पंढरपुरात आली आहे. कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेची दिंडी पंढरपुरात पोहोचली आणि तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत दिंडी पंढरपुरात येऊन विसावली. आषाढी एकादशी निमित्त एका विठ्ठल भक्तानं अनोखी कलाकृती साकारलेली आहे. तांदळावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारण्यात आली आहे. तांदळावर साकारलेली विठ्ठल आणि रुक्मिणीची कलाकृती अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. ई-चलन आणि वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक कायद्यांच्या विरोधात वाहतूकदारांचं बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू झालंय. या संपात नवी मुंबईमधील 70,000 अवजड वाहनांचा समावेश आहे. ई-चलन कारवाई थांबवावी, क्लीनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे. कल्याण शहरी आणि ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय सूचनेनुसार प्रत्येक आगारात विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यानुसार यंदा कल्याण आणि विठ्ठलवाडी एसटी आगारातून जवळपास 16 एसटी बस पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. भारतीय हवाई दलामध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण झालेली आहे. भारतीय हवाई दलानं एअरमन ग्रुप वाय नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेडच्या भरतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या 2289 महिलांना वगळले. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या. अलीकडील काळात झालेल्या छाननीमध्ये या लाभार्थी महिला अपात्र असल्याचं आढळून आल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं कराड पंचायत समितीमध्ये प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. विविध पिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.